जबरदस्तीने इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी कायद्याच्या चौकटीत घेत नसून कायद्याच्या विरोधात जाऊन ह्या ज्या काही सूचना अधिसूचना राजपत्र जाहीर करतात तर थोडा तरी कायदा हा त्यांनी समजून घेतला पाहिजे। जर अशाच पद्धतीनं या ठिकाणी जर जबरदस्ती करत राहिले तर संपूर्ण भागातून संपूर्ण गावातून वाडी वस्तीतून या प्रकल्पाला पूर्णपणे म्हणजे MIDC नकोच आम्हाला, आमच्या जमिनीतून जे आम्हाला उत्पन्न मिळते त्याच्यात आम्ही समाधानी आहोत, आम्हाला केमिकलचा मारा नको आहे। जे तुम्ही प्रकल्पाची नावं सांगताय ती अशी नावं आहेत जिथे या प्रकारचे शिक्षण सुद्धा नाही आहेत, म्हणजे रोजगार नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, आपल्या मातीत आपल्या जमिनीवर आणि आपल्या भविष्यावर होणारा हल्ला म्हणजे MIDC। सरकार म्हणते विकास होईल, पण मला विचारायचं आहे कसला विकास? आमच्या कमरा मोडून आपल्या शेत जमिनी सरकार विकत घेणार, त्याच्यावर MIDC सारख्या कंपन्या उभ्या करणार आणि त्यात नोकऱ्या देतील बाहेरच्या लोकांना। आपल्या आईवडिलांनी आजोबांनी ही माती आपल्यासाठी राखून ठेवली आहे, ती विकण्यासाठी नाही, गहाण ठेवण्यासाठी नाही, MIDC सारख्या कंपन्यांना किंवा दलालांना किंवा पॉलिटिशियनवाले लोकांना त्यांना विकण्यासाठी नाही। जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या पोरांना सांगायला काहीच उरणार नाही, ना माती, ना गाव, ना घर, ना ओळख। म्हणून म्हणतो हा लढा आपला आहे, आपल्या जमिनीसाठी आहे, आपल्या हक्कासाठी आहे। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण असा विकास नको जो आमचं अस्तित्व मिटवून टाकेल। जमीन आमची आई आहे, जमीन विकायची नाही, त्या लढवून ठेवायच्या आहेत। आजपासून आपण सर्वजण एकत्र उभे राहूया, जगाला दाखवून देऊया की कोकण झुकत नाही, लढते। म्हणून म्हणतो हा लढा आपला आहे, आपल्या जमिनीचा आहे, आपल्या हक्काचा आहे। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण असा विकास नको जो आमचं अस्तित्व मिटवून टाकेल। आपल्या सगळ्यांना सांगायचं एकच आहे, आजपासून आपण सर्व एकत्र उभे राहूया, जगाला दाखवून देऊया कोकण झुकत नाही, लढतंय आणि ह्या लढ्याचा विजय आपलाच होईल। जय महाराष्ट्र, जय जमीन लढा। नाही वार MIDC हद्दपार, निसर्गावर नाही वार, MIDC हद्दपार, निसर्गावर नाही वार, रद्द करा, रद्द करा। MIDC रद्द करा।